मंडळी, श्रावण महिना संपायला काही दिवस बाकी आहेत, म्हणूनच काल रात्री जेवणासाठी मी एकदम मस्त असा झणझणीत बेत केला होता। त्यामध्ये मस्त गरमागरम झणझणीत अशी सुकटीची चटणी आणि काठोकाठ टम्म फुगलेली मौसूद अशी ज्वारीची भाकरी केलेली होती। आम्हाला तिघांनाही ज्वारीची भाकरी आणि सुकटीची चटणी खूपच जास्त आवडते, त्यामुळे चला अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूयात। सुरुवातीला काय केलं, एका चाळणीमध्ये सुकट घेतली आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। आता ही सुकट चाळणीमध्ये अशीच ठेवून द्यायची, त्यामुळे त्यामध्ये असलेलं पाणी निथळून जातं। त्यानंतर फोडणीसाठी कढईमध्ये 1.5 ते 2 चमचे तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये 3 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घातले। आता हे कांदे चांगले तांबूस कलरवरती आपल्याला परतून घ्यायचे आहेत। कांदा चांगला परतून झाला। आता यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आणि टोमॅटो चांगला मऊसूत होईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे। संपूर्ण चटणीसाठी लागणारं मीठ मी एकत्रच इथं घातलेलं आहे, त्यानंतर वरून मी मिठाचा वापर करणार नाही। टोमॅटो चांगला मऊसूत होईपर्यंत हे परतून घेतलं। त्यानंतर स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलेली सुकट यामध्ये घालून घ्यायची। आता तुम्ही म्हणाल की ही सुकट चाळणीमध्ये घेऊन का धुतली, कारण त्याचं असं आहे की सुकटीमध्ये बऱ्यापैकी रेत असते आणि ताटामध्ये घेऊन जर आपण ही धुतली तर व्यवस्थित त्यामधली रेत बाजूला निघत नाही आणि खाताना कचकच लागते। त्यामुळे चाळणीमध्ये घेऊन जर धुतली तर त्यामधली रेत खालच्या खाली निघून जाते आणि वरती स्वच्छ अशी सुकट राहते। यामध्ये कोणतेही मसाले घालायचे नाहीत। सुकट आधी 2-3 मिनिट हाय फ्लेमवरती अशीच परतून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये आवडीनुसार काळा किंवा लाल मसाला घालायचा। इतर कोणतेही मसाले घालण्याची गरज लागत नाही, कारण सुकटीला आमचीच चव चांगली असते। पण मसाले घालताना सुकट परतल्यानंतर घाला, नाहीतर त्याचा ठसका सगळ्या घरभर उठेल। त्यानंतर अर्धा ग्लासलाही थोडंसं कमी पाणी घातलं, व्यवस्थित मिक्स केलं आणि झाकण झाकून 4 ते 5 मिनिटांसाठी शिजण्यासाठी ही सुकट ठेवून दिली। सुकट शिजते तोपर्यंत भाकरी बनवूयात। 2 भाकरीचं पीठ मी चाळून घेतलं। अगदी पाव चमचा यामध्ये मीठ घातलेलं आहे, कारण माझ्या मुलाला बिगर मिठाची भाकरी आवडत नाही। पिठामध्ये थोडं थोडं करून पाणी घातलं आणि मस्त असं हे पीठ एकदम मऊसूत असं मळून घेतलं। त्यामधून 2 भाकरीसाठी 2 गोळे सेपरेट करून घेतले। ज्वारीचं पीठ जर ताजं असेल ना तर त्यामध्ये गरम पाणी घालण्याची गरज लागत नाही, पण पिठाला जर जास्त दिवस झालेले असतील तर हे पिठाचा चिकटपणा कमी येतो, त्यामुळे भाकरी व्यवस्थित थापता येत नाही। मग त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून हे पीठ मळून घ्यावं लागतं। मला जास्त जाड अशी भाकरी आवडत नाही, त्यामुळे एकदम पातळ अशी भाकरी थापून घेतली। बाजूलाच गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला होता। थापलेली भाकरी यावरती घातली आणि वरच्या साईडने पाणी सुद्धा लावून घेतले। पाणी थोडं सुकल्यानंतर भाकरी उलटून घेतली। दुसरीकडे गॅसवरती सुकट सुद्धा शिजण्यासाठी ठेवलेली होती, त्यावरचं झाकण काढून टाकलं, कारण 4 ते 5 मिनिटात सुकट व्यवस्थित शिजली जाते। आता उरलेलं पाणी आटण्यासाठी थोडीशी गॅसची फ्लेम हाय केली आणि सतत ही सुकट परतत राहायचं। तोपर्यंत दुसरीकडे इकडे भाकरी सुद्धा आपली भाजत आलेली आहे। उलटून घेतली, बघू शकता तव्यावरती सुद्धा भाकरी किती छान अशी टम्म फुगत आहे। मी आता हल्ली भाकरी तव्यावरतीच भाजून घेते, कारण म्हणतात की गॅसच्या फ्लेममधून किंवा बर्नरमधून काहीतरी असे विषारी वायू येतात जे आपल्या शरीरासाठी चांगले नसतात। त्यामुळे मी भाकरी आता बर्नरवर न भाजता तव्यावरतीच अशी भाजते। बघू शकता दोन्ही भाकरी छान अशा टम्म फुगलेल्या आहेत। आमोदला एक भाकरी भाजली की जेवायला बसवलं। आमोद अजून जास्त तिखट खात नाही, त्यामुळे त्याच्यासाठी कमी तिखटाची सुकट बाजूला काढून दिली आणि उरलेल्या सुकटीमध्ये मी अगदी अर्धा चमचा काळं तिखट घातलेलं आहे। तो व्हिडिओ माझ्याकडून चुकून स्किप झाला, पण तिखट घातलेलं अजून मिक्स केलेलं नव्हतं, त्यामुळे तुम्ही बघू शकता। पुन्हा व्यवस्थित असं हे तिखट मिक्स करून घेतलं। तयार झाली मस्त गरमागरम अशी झणझणीत सुकटीची चटणी। आपल्या मस्त अशा टम्म फुगलेल्या गरमागरम ज्वारीच्या भाकरी सुद्धा तयार आहेत। चला आता पटकन ताट वाढून घेऊया। भाकरी तुम्ही बघू शकता किती एकदम मऊसूत झालेली आहे आणि एकदम टम्म अशी काठोकाठ फुगलेली आहे। ही भाकरी रात्री केलेली असली तरी सकाळपर्यंत सुद्धा छान अशी मऊसूत राहते, अजिबात चिवट किंवा वातड होत नाही। आता यातला एक घास तुम्ही सुद्धा खा आणि कशी झाली ही सुकटीची चटणी हे मला कमेंट करून नक्की सांगा। मला, नवरोबाला आणि आमोदला सुद्धा
ही सुकटीची चटणी खूपच जास्त आवडते। यासाठी काही वाटण घाटण बनवावं लागत नाही किंवा जास्त काही तामझाम नाही, मसाल्यांचा सुद्धा काही वापर करावा लागत नाही। त्यामुळे तुम्ही सुद्धा श्रावण संपवण्याच्या अगोदर नक्की बनवून बघा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा। प्रियंका घारमळकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।